नमस्कार मंडळी आज नाशिक जिल्ह्यातील चांदवडमध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याला योग्य हमीभाव द्यावा यासाठी शेतकऱ्यांकडून एक मोठ्या मोर्चाचं नियोजन केलं होतं। या मोर्चाला विरोधी पक्षातील अनेक नेते उपस्थित होते। या मोर्चामध्ये शेतकऱ्यांची जी प्रमुख मागणी होती ती म्हणजे शेतकऱ्यांच्या कांद्याला योग्य तो हमीभाव द्यावा, म्हणजे जवळजवळ 3,000 रुपये। तसेच विरोधी पक्षातील अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे देखील या मोर्चाला उपस्थित होते। या मोर्चामध्ये अनेकांची भाषणे झाली, मात्र हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती भाष्य करताना त्यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली। त्यामुळे त्यांच्या टीकेला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील प्रत्युत्तर दिले। हर्षवर्धन सपकाळ हे असे म्हणाले की नरेंद्र मोदी डोनाल्ड ट्रम्पचे एवढे का ऐकत आहेत? मोदीमुळे आपलं कधीच चांगलं होऊ शकत नाही, त्यामुळे नरेंद्र मोदी यांना बैलगाडीत बसवा व त्यांची हिमालयामध्ये विल्हेवाट लावा, असं देखील हर्षवर्धन सपकाळ म्हणाले। त्यानंतर त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील टीका केली। ते असे म्हणाले की सरकार तुपाशी आणि शेतकरी उपाशी अशी वेळ आलेली आहे। देवेंद्र फडणवीस हे राज्याचे खोटारडे मुख्यमंत्री आहेत, कारण त्यांनी सांगितलं होतं की वेगळा विदर्भ झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही, मात्र त्यांनी लग्न केलं। त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी काही आश्वासन जनतेला दिलं होतं, म्हणजे 24 रुपये कांदा आम्ही खरेदी करू असं त्यांनी आश्वासन दिलं होतं, मात्र त्यांनी तसं काही केलं नाही। त्यामुळे हे खोटारडे आहेत असा आरोप देखील त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरती केला। यावर एकनाथ शिंदे असं म्हणाले की हर्षवर्धन सपकाळ जेमतेम 1.5 वर्ष झाले तेव्हापासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत, मात्र त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावरती टीका केली, म्हणजे हा एक प्रकारे सूर्यावरती थुंकण्याचा प्रकार आहे असा टोला देखील त्यांनी लगावला। पुढे ते असे म्हणाले की कुठे राजा भोज व कुठे गंगू तेली, त्यामुळे या गोष्टीचा जेवढा निषेध करावा तेवढा कमीच आहे आणि त्यांना आता जवळजवळ 140 कोटी जनता काँग्रेसला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत, असं देखील एकनाथ शिंदे हे म्हणाले। त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना चांगलंच प्रत्युत्तर दिलं असं म्हणावं लागेल। तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट्स करून सांगा। आवडल्यास लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।